आपण जर फणस खात नाही तर मग कशाला कुकर देतोय. तर आम्ही घेतलेत फणस. काय क्वालिटी फणस. असं करा. नमस्कार मित्रांनो, तुमचं एन एम सफर या ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत. तर आपली आजची सफर असणार आहे खूप खास, कारण आपण निघालोय आपल्या सर्वांच्या आवडत्या निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच ठोसेघरला. तर आज आपण व्हिडिओमध्ये खूप धमाल करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा असेच नवीन नवीन व्हिडिओ. धन्यवाद. निवाळा शंभर. स्विमिंग पूलमध्ये जसं पाणी असतं मित्रांनो तसं पाणी आहे. क्या बात आहे. एकदम ब्ल्यू, टोटल ब्ल्यू पाणी आहे. पाण्याचा कलरच वेगळा हा पूर्ण. हा ना, रोज ही पाणी वाहतंय ना, त्यामुळे असं पाणी स्वच्छ आहे. बघू शकतो. पार्किंग आहे. तर मित्रांनो, आपण आत्ता ठोसेघरच्या बाहेर गेटवरती आलो आहे आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला पे करावं लागतात. म्हणजे पर पर्सन 50 रुपये असे इथले चार्जेस आहेत. आणि हा आहे आपल्या ठोसेघरचा नकाशा. म्हणजे आपण जिथून एंट्री करतो तिथून परत कसं बाहेर पडायचं, छोटा धबधबा, मोठा धबधबा, अनेक पॉईंट्स इकडे आहेत. ते पॉईंट सगळे बघून आपण रिटर्न कशी येऊ शकतो वगैरे हा आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर हा नकाशा नक्की बघा. आणि हे तिकीट घरावरती आपण तिकीट घेऊ शकता. प्रत्येक माणसाला 50 रुपये तिकीट आहे. चला तर आपण आता आतमध्ये बघूयात काय नक्की. चला, हे जे खाली ब्लॉकेज टाकलेत तर हे प्रत्येक पॉईंटपर्यंत आहेत. म्हणजे आपण ज्या ज्या पॉईंटला जाणार आहोत, छोटा धबधबा असेल, मोठा धबधबा असेल, त्या पॉईंटपर्यंत हे ब्लॉकेज आहेत. म्हणजे तुम्हाला घसरून पडणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीपासून, म्हणजे ह्या ब्लॉकेज असल्यामुळं शक्यतो घसरून पडण्याचे चान्सेस कमी आहेत तिथं. तर शक्यतो तरी तुम्ही ब्लॉकेज जरी असले तरी वरती शेवळ तयार झालं आहे ब्लॉकेजवरती पावसामुळं, म्हणून शक्यतो घसरड शूज किंवा चप्पल घालून येऊ नका. तर या झाडीमध्ये अनेक प्राण्यांचं तुम्हाला दर्शन होऊ शकतं. काही क्षणामध्ये तुम्हाला तो धबधबा पाहायला मिळेल, तो नजारा पाहायला मिळेल.
खरे स्वर्गाची ठिकाणं म्हणतात ती मोजकीच असतात. पण ते मोठा धबधबा आणि छोटा धबधबा असं आहे. तर इथं आपण आता छोट्या धबधब्याकडे चाललोय. आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये चालत असताना खाली बघून चालावं, कारण एवढं विचित्र प्रकारे स्लिप होतं. शेवाळ आहे फरशीवरती, घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं शक्यतो जपून. पाचूकवडा बघू शकता आपण. पाचूकवडा चल. समोर प्राण्यांचे फोटो लावलेत, म्हणजे हे प्राणी या जंगलामध्ये वास्तव्यात आहेत. जपूनच मार्गस्थ व्हा. पुढं चालत असताना साईडला आजूबाजूला लक्ष ठेवा. यापैकी कोणताही प्राणी तुम्हाला अचानक अटॅक करू शकतो. साप आहे तो, पूर्ण झाडांच्या कलरचा आहे, ग्रीन. तो पण विषारी साप आहे. आत्ता आपल्याला जो समोर नजारा दिसतोय तो आहे छोटा धबधबा. यस, बघू शकता. क्या बात आहे. या क्षणाची आता क्षण आलेला आहे. क्या बात आहे. बघू शकता आपण कॅमेरामध्ये आपण कैद केलेला आहे त्या धबधब्याला. सर्व मंडळी इकडं धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेत. खूप मोठा भला मोठा धबधबा आहे मित्रांनो, ठोसेघर धबधबा. इथे हे सर्व पक्षी तुम्हाला बघायला भेटतील. येस, बघा धबधबा. खाली जायला रस्ता नसेल हा? खाली जायला तेच ना सगळं वाढ. जागा सोड इकडे मला एका हा आपल्या पाठीमागे ठोसेघर धबधबा आहे. त्यानंतर इकडे बॅकला हा मोठा धबधबा आहे.
तर चला तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या धबधब्याकडे जाऊयात. चला मित्रांनो, हे मंजर आमच्या पाठीमागे खूप वेळ झाला आहे. तर मित्रांनो, बराच वेळ झाला आपण ज्याच्या आतुरतेने वाट बघत होता त्या पॉईंटवरती आपण आता ॲक्च्युअलमध्ये पोचलो आहे. हा समोर बघू शकता आपण स्वर्ग. स्वर्ग म्हटलं तरी काय वावगं ठरणार ना. काय खतरनाक धबधबा आहे. फुल एन्जॉय. तुम्ही एकदा एक वेळ इथं अवश्य भेट द्या.
पडणारं पाणी इकडं आहे. तर धबधब्याच्या मागे आता मी धबधब्याच्या पाठीमागे आहे. जे तुम्ही समोर धबधबा बघितला ना, त्या धबधब्याच्या पाठीमागे आहे बघा. ढकला बघू जातं का वर? हां गेलं चला. घेतला मित्रांनो, धबधबा कसा होता याबद्दल तुमच्या कमेंट्स करून नक्की मला कळवा. आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न, कारण खूप वेळ झाला आहे. आणि आता तुम्हाला थोडक्यात या धबधब्याबद्दलची माहिती देतो. हा धबधबा साधारण जून-जुलै दरम्यान सुरू होतो. इथलं पूर्ण पाणी जे आहे धबधब्यावरून पडणार ते पूर्ण सफेद पाणी दिसतं. आणि मित्रांनो, जर तुम्हालाही तुळसेघरला यायचं असेल तर साताऱ्यामधून फक्त 23 किलोमीटर अंतरावरती हे सुंदर नजारा आपल्याला बघायला भेटेल. तुम्ही याचा आनंद घ्या.
आणि त्याच्या पुढे चाळकेवाडी म्हणून एक गाव आहे, तिकडं लाईट निर्मित होते पवनचक्कीच्या माध्यमातून. छान तो पठार आहे, तोही पॉईंट छान आहे, तिथे भेट द्या. हा सुंदर नजारा जो आहे, तर मित्रांनो हे कुठलं लोकेशन असेल, काय असेल आणि कोणतं हॉटेल असेल ओळखा पाहू. जर आपल्या साताऱ्यामधले प्रॉपर माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या लक्षात लगेच येईल. मी तर तुम्हाला सांगणारच आहे हे स्पॉट कुठलं असणार आहे ते, पण मला वाटतं या स्पॉटला प्रत्येकजण येऊन गेला असणार आहे. याचं कारण असं आहे की हॉटेल फेमस आहे. येस, आपण आता आहे ब्लू नॅचर हॉटेलमध्ये. कुठं आलो आहे? ब्लू नॅचर हॉटेल, जेवण करायला. करेक्ट. थाळी खाणाऱ्यांना 120 रुपयाला चिकन थाळी आहे. मध्ये थाळी भेटते. हां, म्हणजे अगदी प्रॉपर रेटमध्ये आहे इकडं. क्वालिटी तशाच प्रकारे छान आहे. मी आत्ता आलो आहे, अजून टेस्ट नाही केली, पण तुम्हाला मी त्याचा एक खातानाचा व्हिडिओ दाखवणार आहे. हे छोटंसं स्विमिंग पूल आहे, तर मासे सोडलेत. मी तुम्हाला मासे दाखवून बघू शकता. मच्छी आहे यामध्ये, छोटी छोटी सोडलेली मच्छी आहे पाण्यात पाळण्यासाठी. येस, ही चिकन थाळी आली आहे. 2 रोटी, कांदा, लिंबू, त्यानंतर ग्रेव्ही चिकन, पातळ चिकन, नंतर राईस येईल. छान आहे. चला आता आम्ही सुरू करतो जेवण करायला. कसं होतं जेवण? मी तर व्हेज थाळी घेतली होती. हां. जेवण पण एक नंबर क्वालिटी. 2 भाज्या, राईस प्लस रोटी, एक नंबर जेवण होतं. हां प्लस क्लास. 150मध्ये एक नंबर पोट भरून. हां. काय काय मेनू काय होते त्यामध्ये? मेनू पनीर मटर होता. हां प्लस एक दालचा राईस, हां प्लस ह्याची वरण भात हां. आणि स्वीट एक होता. अच्छा, मस्त होतं, एक नंबर क्वालिटी. छान छान. हे वेटर प्रत्येक यांनी सेवा दिली. म्हणजे 2 मजली आहे. टू फ्लोअरला आपलं कॅफे आहे. येस ना? येस. कॅफेमध्ये आपण बसतो आहे आणि खाली हॉटेल ॲक्च्युली. तर त्यांना आम्ही म्हटलं आम्ही कॅफेमध्ये बसतो वरती, आम्हाला सर्व्हिस वरती मिळेल का? तर एका मिनिटात देऊ. येस, काय हरकत नाही, वरती बसू शकता, खाली बसू शकता, कुठे बसू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मालक जशी कस्टमरची काळजी घेतात तसंच वेटरसुद्धा स्वतः तो इथे येत होता, थांबत होता, विचारत होता काय हवं का वगैरे. जेवढे आपुलकीने सगळ्या गोष्टी तर प्रोव्हाइड केल्या जातात. चांगली सुविधा आहे, मस्त आहे. मला जेवण आवडलं, हॉटेल आवडलं, ती सगळ्यांची बोलण्याची पद्धत आवडली, छान वाटलं मला. आपण आहे हॉटेल ब्लू नेचरला आणि हे हॉटेल आहे सातारा सज्जनगड रोडवरती. आणि साताऱ्यामधून साधारण अगदी 5 किलोमीटर अंतरावरती असेल. एवढं क्लास जेवण आहे, मस्त अप्रतिम. 120 रुपयामध्ये तुम्हाला चिकन थाळी भेटते. साताऱ्यामध्ये पण तुम्हाला कुठून इकडं आजूबाजूला कुठे भेटणार नाही. अप्रतिम जेवण भेटते, क्वालिटी एक नंबर. रेट कमी आहेत म्हणून चिकन थाळीमध्ये काहीतरी मेनूमध्ये असं कमी जास्त किंवा क्वालिटीला लो वगैरे असा प्रकार नाही. एक नंबर, एक ग्रेड क्वालिटी, छान प्रकारे क्वालिटी आहे. त्यानंतर आमच्या मित्रांनी म्हणजे एमकेनी शाकाहारी प्लेट घेतली. मॅनेजर आहेत आपल्यासोबत आणि हॉटेलचे मालक दिलीप धुमाळ आहेत. आणि आपल्याला जर काही जास्त लोक असतील वगैरे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पण त्या व्हिजिटिंग कार्ड आपला आहे, तर व्हिजिटिंग कार्डचा तुम्हाला फोटो पण मिळेल त्याच्यावरती. त्यांना कॉल करून बुकिंग वगैरे ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे जास्त लोक असतील ते वगैरे त्यांना अगोदर जेवणाची वगैरे सांगू शकता. बड्डेची बड्डे, अच्छा हां, यांचं मत आहे की बड्डेची वगैरे वरती कॅफे शॉप आहे. सेलिब्रेशन्स वगैरे बड्डे सेलिब्रेशनची वरती छान प्रकारे सोय आहे. आणि सर्व्हिसेस चांगली आहे. म्हणजे अगदी यांचे वेटर असतील, मालक असतील, मॅनेजर असतील, एवढे आपुलकीने बोलतात ना. आणि सगळं आपलं कस्टमरलाही हवं असतं आणि ते सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. क्वालिटी छान मिळून जाईल, आपुलकी मिळून जाईल. तुम्ही इथे एकदा आलात की परत यावंच वाटणार तुम्हाला 100% अशा प्रकारची सर्व्हिस आम्हाला भेटते. तर आपले हॉटेलचे मॅनेजर आहेत किरण वाडकर, छान सेवा दिली आपल्या.
तर मित्रांनो या कॉन्टॅक्ट नंबरवरती ब्लू नेचर हॉटेलसाठी तुम्ही संपर्क करू शकता आणि वरती कॅफे शॉपही आहे. तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहे इथून पुढे सिंहगडला. तर हा सिंहगडचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ. आपल्या चॅनलला प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.